हरिओम. हरिओम. मी अशोक सिंह कोळी, जळगाव शहर उपासना केंद्र. बापूंकडे 2001 पासून आहे. मला मित्राकडनं बापूंची माहिती मिळाली 2001 साली. बापूंचा फोटो तो पहिल्यांदा माझ्याकडे घेऊन आला माझा मित्र सुधाकर सिंह पवार यांनी. आणि त्यानंतर एक घटना अशा घडत गेल्या एक एक की अंमळनेरचा बापूंचा दौरा झाला. त्यानंतर जळगाव शहर केंद्राला पादुका मिळाल्या. तर ह्या सर्व घटनांमध्ये बापूंनी सामील करून घेतलं आणि मग बापूंच्या चरणांशी दृढ झालो आणि मग अनुभव येऊ लागले. 2011 जानेवारीमध्ये तर काय झालं की त्यावेळेला वर्धमान व्रतही सुरू होतं आणि पंचशील परीक्षेचा बक्षीस समारंभ पण होता. तर हे सगळं आम्ही नियोजन असं केलं की आपण जाताना दिवसाचा प्रवास करूया, म्हणजे संध्याकाळपर्यंत गोविंद विद्यापीठम येथे जाऊ, त्यानंतर जुईनगर आणि मग कुरुक्षेत्रम असं दर्शन घेत जाऊ आणि त्यानंतर दादांची भेट घेऊन आणि संध्याकाळी मग बक्षीस समारंभाच्या कार्यक्रमाला जायचं असं आम्ही ठरवलं. मग म्हणून आम्ही शनिवारी सकाळी निघालो. तर झालं काय की टेम्पो ट्रॅव्हलर ही गाडी केलेली होती. जळगावपासून अवघे 40-45 किलोमीटर अंतरावर आम्ही गेलो असू. तेवढ्यामध्ये गाडीमध्ये माझी ताई पण होती. तर ताईला थोडं मळमळ झालं गाडीमध्ये. तर ताईने सांगितले की गाडी थांबवायला सांग, मला मळमळ होते. ड्रायव्हरला सांगितलं, त्यानेही लगेच थांबवली. गाडी ॲक्च्युली 100-120च्या स्पीडने चाललेली होती आणि ड्रायव्हरने गाडी थांबवली. ताई पाण्याची बॉटल घेऊन खाली उतरली आणि ड्रायव्हरही त्याने गाडी चालूच ठेवली आणि तो सुद्धा गाडीचे टायर्स बघण्यासाठी खाली उतरला. आम्ही बाकी सगळे गाडीत बसून होतो. ताई फक्त बॉटल घेऊन खाली उतरली. तिने पाण्याचा गुळणा वगैरे केला आणि तेवढ्यात ड्रायव्हर पण येऊन सीटवर बसला. हा कालावधी फक्त 1 ते 1.5 मिनिटाचा होता आणि तेवढ्यात थांबलेल्या गाडीचा मागचा टायर फुटला. तर आम्ही एकदम हादरलो, कारण गाडी खूप जोराने एका बाजूला कलली. तर ड्रायव्हरलाही आश्चर्य वाटलं, तोही उतरला. आम्ही सगळे खाली उतरलो, बघतो तर खूप मोठा असा टायर फाटलेला होता मागच्या बाजूचा. सर्वांनी बाबूंना म्हणून प्रार्थना केली, कारण 1 मिनिट आधी गाडी 100-150च्या स्पीडने चालू होती, 100-120च्या स्पीडने चालली होती आणि अशा स्पीडमध्ये जर का हा टायर फुटला असता तर खूप मोठा अपघात होऊ शकला असता. आणि फक्त ताईला मळमळ होण्याचं निमित्त त्या ठिकाणी केलं बापूंनी आणि ती गाडी थांबवली आणि आम्ही त्या संकटातून वाचलो. मग आम्ही नियोजित दौरा जो होता दर्शनाचा, त्यानुसार दादांची जी अपॉइंटमेंट घेतली त्यानुसार पूज्य समीर दादांना भेटलो. त्यावेळेला दादांनी ही घटना सांगितली. पूज्य दादांनी सांगितलं की खूप मोठं संकट तुमच्यावरचं टळलं आहे, अशुभ नाशिनी स्तवन तुम्ही करा. आणि खरोखर आम्ही घरी आल्यानंतर सगळ्यांनी अशुभ नाशिनी स्तवन एकत्र येऊन पुन्हा म्हटलं. तर खरोखर सद्गुरू परमपूज्य बापूंनी आम्हाला संकटातून वाचवलं. हा खूप मोठा एक अनुभव आम्हाला या ठिकाणी दिला. आणि सद्गुरू तत्व खरोखर आपल्याला कसं संकट निवारणाआधीच एक निमित्त करून या संकटातून वाचवत असतं याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला. हरिओम. श्रीराम अंबनी.